नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण 42 साईजचा ब्लाऊज बघणार आहोत प्रिन्सेसमध्ये. तर हा साडीतला ब्लाऊज पीस आहे, याच्यावर आपण ब्लाऊज कटिंग करायची. तर मी तुम्हाला दाखवते आपला पाठीचा भाग कसा आहे. आता हा गळा खूप छोटा आहे, तर कस्टमरने काढून टाकायला सांगितले आणि हा जे आपल्याला पाठीला येईल तर हे घ्यायला सांगितले. तर आपण बघूयात कशा पद्धतीने कटिंग करायची. तर उंची आहे 14 इंच, तर त्याच्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करू, म्हणजे आपण 15 वर एक मार्किंग केले. कारण अर्धा इंच वरती शिवण्यात जातं आणि अर्धा इंच खाली, म्हणजे 14 इंचावर एकदम परफेक्ट येऊन जातं. आता 42 साईज आहे, तर 42 साईजला आपण शोल्डर घेतले 6 इंच आणि मोंड्यासाठी घेतले 6 इंच. तर मोंड्यासाठी 6 इंच घ्या किंवा 6.25 घ्या. मी अगोदर पण कस्टमरचे ब्लाऊज शिवलेले आहेत भरपूर, तर 6 इंच मोंडा एकदम परफेक्ट बसतो. आणि 42 साईजचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर चौथा भाग जेवढा येतो तेवढा आपल्याला घ्यायचा आहे. 21 साईज आपला दुसरा भाग येतो आणि जवळजवळ 10.5 इंचावर आपल्याला एक घडी टाकायची, म्हणजे 42चा चौथा भाग निघून जातो. अधिक त्याच्यामध्ये 2 इंच आपल्याला मिक्स करायचं आहे हे लूजिंगसाठी. कंपल्सरी 2 इंच लूज ठेवा. आता आपल्याला अर्धा इंच पाठीमागे यायचं आहे. मी हर एक ब्लाऊजच्या याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितले का याने फिनिशिंग खूप सुंदर येते आणि फुगा वगैरे अजिबात काही येत नाही. आता 1.5 इंच आणि हे 1 इंचावर माप कंपल्सरी टाकते. तसं हे 1.5 इंचावर आले. आता ही मार्किंग आपल्याला घ्यायची नाही, जी मी आत्ता दिली ती घ्यायची. आणि हे 1 इंचावर. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपण याच्या पट्टीच्या सहाय्याने आपण आकार देऊन घेऊ. हाताने पण आकार द्यायला येतो, काही हरकत नाही. अशा पद्धतीने आपण आकार दिलाय. आता आपल्याला गळा किती टाकायचा आहे, 2.5 इंचाचा. तुम्ही गळ्यामध्ये कमी जास्त करू शकतात. गळा मी 2.5 इंचाचा टाकला. आता हा आपण पाठीमागचा भाग तयार करतोय, तर आपण 11 इंचाचा गळा टाकायचा आहे आपल्याला. आता वरती 2.5 घेतले, तर खाली मी 3 इंच घेते. आता याला मटका गळा द्यायचा आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. आता आपल्याला कमरेचा भाग पाहायचा आहे. जेवढं कंबर आहे तेवढं आपल्याला घ्यायचं आहे. तर कंबर आहे 35 इंच, तर 35चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. आता चौथा भाग कसा काढायचा मी तुम्हाला टेप फोल्ड करून अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितले, म्हणजे हर एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते. तर आपण चौथा भाग काढल्याच्या नंतर जवळजवळ 9 इंच जरी धरलं, 9ला एक लाईन कमी आहे, 9 इंच जरी धरलं तरी चालते. आणि नंतर मग याच्यामध्ये 2.5 इंच मिक्स करायचं आहे. आता 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन जाते. मग आपण काय करणार, हा जे 1 इंच आहे तो आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि ही बाकीची मार्किंग करून घ्यायची, म्हणजे आपण हा 1 इंच सोडून दिला तो आपला टक्ससाठी आहे. आता हा झाला एकदम परफेक्ट असा पाठीमागचा भाग. तर आपण आता याची कटिंग करूया. तर कमी वेळामध्ये खूप सुंदर पद्धतीने आपण छोटा ब्लाऊज असू द्या किंवा मोठा ब्लाऊज असू द्या, खूप व्यवस्थित आपण कटिंग करते. आणि कस्टमरच्या ब्लाऊजवरच मी तुम्हाला कटिंग दाखवायचे. मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले का मी कस्टमरच्याच याच्यावर मी तुम्हाला सगळे कामं दाखवण्याचा प्रयत्न करते. आता कस्टमरने अशा पद्धतीचा गळा सांगितलेला, तर आपण तो घेतलाय. आता आपण ज्यावेळेस आपण फ्रंट भाग कट करू त्यावेळेला जोडून घेऊ. आता आपल्याला फ्रंट भाग जोडायचा आहे, कटिंग करायची. तर आपण एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचे. आता हे दोन्ही लाईन आपण एकसारखे करून घेतले. आता हे जसं आहे तसं आपल्याला याच्यावरच ठेवून घ्यायचे. आता थोडंसं प्रेस जरी केलं तरी पण आपल्याला छापलं जातं, बघू शकतात. आता जेवढं हुकलूक पट्टीसाठी आपल्याला लागते तेवढं आपल्याला ठेवायचं आहे कपडा. तर मी इकडच्या बाजूने ठेवलाय, त्याच्यातून पण मी थोडंसं कमी करणार, कारण एवढं आपल्याला लागत नाही. आता पाहू शकतात. आता याच्यामध्ये आपल्याला फ्रंटचा जो मोंडा आहे तो अर्धा इंचाचा जास्त घ्यावा लागतो. तर हा होता आपला पाठीमागचा आणि हा आहे आपला फ्रंट मोंडा.
आता 2.5 इंच गळ्याची मार्किंग आपल्याला करून घ्यायची। आता 2.5 इंच गळ्याची मार्किंग केली। 6.5 इंच आपल्याला फ्रंट गळा घेतलाय आपण आणि नंतर त्याला गोल आकार हा देऊन घ्यायचा आहे। आता आपल्याला कंपल्सरी 1 इंच जास्त घ्यायचे। एक इंच आपण जास्त घेतलंय। आता आपल्याला काय करायचं आहे, 3.5 किंवा 4 इंचावर आपल्याला मार्किंग करायची टक्स पॉईंटसाठी। आता आपण ह्या दोन्ही लाईन कव्हर केल्यात। आता आपल्याला वरून यायचे 10.5 इंचावर अंगावर माप घेतले। टक्समध्ये कमी जास्त होऊ शकतं किंवा डायरेक्ट जरी माप घेतला तरी पण चालतंय। आता 42 साईज आहे तर आपण 3 इंचाचा जरी टक्स घेतला तरी काही अडचण येणार नाही। 3 इंच ठीक आहे, कारण चेस्टनुसार आपण टक्स घेऊया। तर इथं पण आपण 3 इंच बाहेर काढले जास्त। आता आपल्याला ही लाईन क्रॉस करून घ्यायची। एकच पद्धत आहे आपल्याला, मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितले, बऱ्याच व्हिडिओमध्ये पण सांगितले की आपण कशा पद्धतीने प्रिन्सेस ब्लाउज ही कटिंग करतोय। आता ही लाईन आपण इथं जोडून घेऊ। फक्त लक्षात घ्या का 1 इंच आपण कशासाठी जास्त घेतोय, का ज्या वेळेस आपण प्रिन्सेसचा हा आकार जोडतो त्याच्यानंतर आपल्याला कपडा कमी पडू नये म्हणून आपण हा 1 इंच जास्त घेतो। तर अशा पद्धतीने 42 साईज हे जवळजवळ ब्लाउज कटिंग हे पूर्ण झाले। तर आपण याला आता कटिंग करूया। तर तुमचे काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करा, त्याच्यानुसार पण व्हिडिओ बनवले जातील। गळा आपला आहे असाच कट करायचा आहे। तुम्ही गळ्यामध्ये तुम्हाला जेवढं लागते तेवढं कमी जास्त करू शकतात, काही हरकत नाही। कारण कोणाला डीप गळा आवडतो, कोणाला वरती गळा आवडतो, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात गळा। तर 42 साईज आहे आणि प्रिन्सेसमध्ये आहे हा ब्लाउज। तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा। आता आपल्याला मोंडा चेक करायचा आहे, का मोंडा किती बसतो आणि त्याच्यानंतर आपल्याला बाही कटिंग करायची। तर सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगते। 9 इंच म्हणजे आपल्याला 10.5 इंचाची घडी लागते। तर आपल्याला आता तुम्हाला मी दाखवते का ब्लाउज अस्तरचा कपडा भरपूर उरलेला आहे आणि 5 इंचाची बाही आहे। तर आपल्याला जॉईंट न देता आपण असं चेक करू का आपल्याला दोन्ही बाही कट करता येईल। आता जवळजवळ आपल्याला 6 इंच लागते, तर ठीक आहे, कपडा बरोबर पुरलाय। तर मी याची घडी घातली। आपली दोन्ही बाही एक सोबत निघून येणार आणि आपल्याला जॉईंट द्यायची गरज पडणार नाही। आता 9ची घडी आली, आपण मोंडा चेक केला तर 9ची घडी आली। 9 वर आपण एक मार्किंग केली आणि त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच मिक्स करू आणि 1.5 वर एक मार्किंग करू। आता इथून पण आपल्याला चेक करायचे, 6 इंचावर एक मार्किंग करायचे आणि आपल्याला इथं पण चेक करायचंय, ही पण आपण 6 इंचावर एक मार्किंग केली, बरोबर। आता ही लाईन आपण एकत्र करून घेऊ। आता ही लाईन आपण आखून घेतली। आता 3 इंचावर आपण एक मार्किंग केली, बघू शकता। आता दंडघेर जेवढा आहे 6.25 इंच, तर दंडघेर जेवढा आहे आपल्याला त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स करायचे अशा पद्धतीने आणि नंतर मग आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। तर कमी वेळामध्ये बाही कटिंग तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा। आता आपण अशी याची कटिंग करायची। तर पाहू शकतात आपल्या दोन्ही बाही एक सोबत कटिंग झाली। तर आपण थोडंसं याला प्रेस केल्याच्या नंतर हे लक्षात येऊन जाईल का आपल्याला याची कटिंग कशी करायची। तर मी आता उलगडते हे।
आणि नंतर तर अशा पद्धतीने दोन्ही बाही आपली एक सोबत रेडी झाली। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करत सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आपले 2 चॅनल आहे, तर हर एक चॅनल मी तुम्हाला हर एक माझ्या व्हिडिओच्या खाली लिंक देते दुसरी, तिथं पण जाऊन क्लिक करा। आणि दोन्ही चॅनलवर व्हिडिओ वेगवेगळे असतात, एकच व्हिडिओ मी दोन्ही चॅनलवर टाकत नाही, तर नक्की जाऊन दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्याकडे अगोदर येईल, तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील। आणि कमेंट करा, कमेंट तुमच्या आवडीनुसार करा का तुम्हाला कशावर पाहायला आवडतील। आणि दुसरी कमेंट म्हणजे तुम्हाला जर तुमच्याच मापाचे ब्लाऊज कटिंग पाहिजे नसेल तर तसे पण तुम्ही माप टाकून कमेंट करा, त्यानुसार पण आपण व्हिडिओ बनवू। तर पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्ते।